वेदांती गजानन सुकलकर ही विद्यार्थिनी 5वी पासून श्री सद्गुरू विद्यामंदिर वर्धा मनेरी या शाळेत शिकत होती। अत्यंत हुशार असा व्यक्तिमत्व वेदांतीच्या रूपाने शाळेला मिळाले होते। 5व्या वर्षांपासून नियमित अभ्यासाची सवय, जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर आज ती यशस्वी ठरली आहे। कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुद्धा संघर्षातून वेदांती इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये 96.7% गुण घेऊन जिल्ह्यातून 3रा क्रमांक पटकाविला आहे। 10वीमध्ये तिला मराठी या विषयामध्ये 92, टेक्निकल विषयात 94, इंग्रजीमध्ये 94, गणितामध्ये 95, विज्ञान व तंत्रज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण व सामाजिक शास्त्रामध्ये 98 गुण मिळविले आहे। वेदांती शाळेतील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असायची। तसेच 8वीमध्ये होणाऱ्या NMMS परीक्षेत प्रावीण्य प्राप्त करून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली होती। 5वी पासूनच तालुकास्तरीय विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत सलग 4 वर्षे प्रथम क्रमांक पटकाविला आहे। या वर्षी मी इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली। त्यामध्ये मला 96.60 गुण मिळाले आहेत। यासाठी माझ्या शिक्षकांनी माझी खूप मदत केली। माझे आई-वडील शेतात राबतात, मोलमजुरी करतात आणि त्यांच्यासाठी मला खूप काही करायचं आहे। मला MBBS करून नंतर UPSCची परीक्षा उत्तीर्ण करायची आहे। त्यांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे आणि यासाठी माझे शिक्षक नेहमीच मला मदत करतील असे त्यांनी आश्वासन दिले आहे। मी नियमितपणे 5 तास अभ्यास केला। माझ्या ज्या अडचणी होत्या त्या माझ्या शिक्षकांनी सोडवून दिल्या। याचा पुढचा प्रवास सोपी नसणार हे मला माहीत आहे, तरीही मी त्यासाठी जिद्दीने, चिकाटीने खूप मेहनत करणार। माझ्यामधील दृढ विश्वास, आत्मविश्वास, निश्चय, जिद्द मला तिथपर्यंत घेऊन जाणार। भविष्यात MBBS करून UPSCची तयारी करण्याची इच्छा वेदांतीने दर्शविली आहे। वेदांतीच्या आई-वडील वर्षभर मिळेल ते काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवत आपल्या मुलीला शिक्षण दिले आहे। आई-वडिलांनी अत्यंत संघर्षमय जीवन जगून आपल्या मुलीचे मिळालेले यश पाहून त्यांचे डोळे पाणावले। मला खूप दुःख होते। का दुःख होते? क्षेत्रात ती कसं करेल, माझ्याजवळ पैसे नसल्यामुळे माझ्या मुलीचं जीवन हे व्यर्थ जाईल हा प्रश्न पडतो माझ्यासमोर। हो, शिक्षणात खूप हुशार आहे। तरच मजुरी करते, माझे घर खर्चण्यास पैसे देतात, माझ्या पतीचे सुद्धा देतात आणि समोरचं माझ्या मुलाला जे लागतात त्यांनीच, टीचर लोकांनीच त्यांना मदत केली आहे 10वीपर्यंत आणि पुढे समोरचा खर्च त्यांनी थोडंसं मला मदत देतो म्हणून सांगितली आहे। माझी मुलगी, मला कॉन्फिडन्स आहे का माझी मुलगी काहीतरी बनू शकते, ती समोर जाऊ शकते। आमच्याकडून तर पैशामुळे एवढी मदत होत नाही तिला द्यायसाठी। संपूर्ण वर्धा जिल्हा व आर्वी तालुक्यामध्ये वेदांतीच्या संघर्षातून मिळालेल्या यशाचे कौतुक होत आहे। शैक्षणिक जीवनात वेदांतीने अनेक समस्यांना सामना केलेला आहे। घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून ती पायदळ शाळेत शिक्षणासाठी जायची। अत्यंत जिद्दीने, मेहनतीने वेदांतीने यशाचे शिखर गाठलेले आहे। वेदांतीबद्दल सांगायचं झालं की इयत्ता 5वी पासून 10व्या वर्गापर्यंत श्री सद्गुरू विद्यामंदिर वर्धामने या ठिकाणी ती एक शाळेमध्ये शिकली। पण तिला ती पहिलेपासूनच कश्यप बुद्धीची मुलगी होती आणि सलग 5व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत जे तालुका लेवलचे विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रश्नमंजुषेमध्ये ती सलग 5वी वर्ष ती प्रश्नमंजुषे प्रथम होती आणि तिचे विचार जर केला तर तिची हालाकीची परिस्थिती, आई-वडील कारण रोजंदारीनं काम करणारे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कारण तिने आज 10व्या शालांत परीक्षामध्ये तिला 96 म्हणजे 96 आणि 60%, 96.60 हे गुण तिला मिळून आज ती कौतुकास पात्र ठरली। आणि खरोखर तिचा विचार जर केला ती फार चिकित्सक आहे। तिला कुठली गोष्ट एखादी आम्ही आता तर शाळेमध्ये शिकवताना किंवा तर तिचं निरीक्षण फार खूप चांगलं आहे आणि कुठली गोष्ट तिला करण्याची आवड, म्हणजे एखादी टीचिंग करत असताना एखादी व्यक्ती जर कुठं जर चुकत असेल किंवा शिक्षकांना थोडं जरी त्याला जर मनामध्ये डाऊटफुल असेल तर जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत ती स्वतः का तो म्हणजे मागं यायची नाही ती। आणि पहिलेपासूनच तिला म्हणजे भाषणाची आवड, तिला एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड, वाचनाची खूप आवड, नवीन नवीन लोकांचे काय इन्फॉर्मेशन जर मिळालं तर ती घ्यायची आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायची। पण ज्या परिस्थिती आणि शिक्षण असं कधीच नसते का बा एखाद्या गरीबाच्या घरी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही किंवा गुणवत्तापूर्ण मुलं राहत नाही, पण हे तिनं दाखवून दिलं का एका छोट्याशा गरीबाच्या सुद्धा घरी एक चांगलं गुणवंत विद्यार्थी
तर गुणवंत मुलगा मुलगी निर्माण होऊ शकतो आणि आपलं नाव करता रोशन करू शकतो. पासूनच तिला कारण जवळपास 2-4 वर्षापासून मदत करतच आलो तिला आणि इन शॉर्ट तिने कुठल्या क्षेत्रामध्ये जर प्रगती करा तर मी तर म्हणतो कधी ना IAS कॅडरला जायचा किंवा रिसर्चमध्ये जावं तिने आणि मी माझ्यातर्फे आणि माझ्या संस्थेतर्फे संत भानदास महाराज संस्थेतर्फे किंवा माझ्यातर्फे किंवा माझ्या सहकार्यातर्फे खरोखरच आम्ही पूर्णतः तिला मदत करू आणि तिला ज्या क्षेत्रामध्ये जायचं त्या क्षेत्रामध्ये तिला मदत करू आणि तिला यशस्वी होण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.